नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। कधी असे चांगले अनुभव येतात आणि कधी असे खूप खराबही अनुभव येतात की ते जनतेसमोर मांडणे भाग पडते। असा अनुभव आज आलेला आहे, म्हणून चक्क तुमच्या समोर मी हा व्हिडिओ प्रसारित करत आहे। आज मी चक्क जे नगरपालिकेची सफाई गाडी आहे, जी कचरा गाडी आहे, त्या गाडीमध्येच आहे आणि चक्क माझ्या बाजूला अगदी 3 तासापूर्वी अनुप्रभा हॉटेल जे माहूर रोड स्थित आहे त्याच्याच बाजूला एका ॲम्ब्युलन्सने चक्क या जनावराला भयंकर टक्कर दिली। या टक्करीमध्ये जवळपास हे जे जनावर आहे याचा कमराचा खालचा भाग पूर्णतः मोडला असा आम्हाला अंदाज आहे आणि तशी सिच्युएशनही आम्हाला दिसत आहे, कारण की जे जनावर आहे त्याला उठता येत नाही। बरं, चांगली बाबाशी की आम्ही जेव्हा या विषयासंदर्भात नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना फोन केला, त्यांनी तत्परतेचा परिचय देत अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये गाडी पाठवली आणि JCP सुद्धा पाठवली। आता स्पेशल थँक्स संजूभाई पवार यांना आणि मुख्याधिकारी श्री अभिजित वायकोस साहेब यांना सुद्धा। परंतु आम्ही त्यानंतरची सिच्युएशन काय याबद्दलही विश्लेषण करणं तेवढेच गरजेचे। आम्ही सद्यस्थितीमध्ये आलेलो आहे तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी। आता सदर हॉस्पिटल अंडरमध्ये येते श्री डॉक्टर सुशील चव्हाण साहेब यांच्या अंडरमध्ये। आता विशेष म्हणजे असं की जेव्हा अपघात घडला कोणालाच वाटत नाही की बा जनावर जागेवर तडफडून मराव, मी असो किंवा कोणताही इतर व्यक्ती, आणि आम्हालाही तसंच वाटलं। त्यामुळे आम्ही तत्परतेचा आमचाही परिचय देत काही मित्रपरिवार त्या ठिकाणी थांबलो, जनावराला उचललं, गाडीमध्ये टाकलं आणि थेट इथे आलो। जे स्वर्गवासी वसंतरावजी नाईक चौक स्थित दवाखाना आहे त्या ठिकाणी। आता तुम्हाला वेळ दाखवतो मी, बघा बरोबर 6 वाजलेले आहे, पूर्ण टायमिंग तुम्हाला दिसत असेल। ज्याप्रमाणे म्हटलं आज 12 एप्रिल 2025 3 वाजल्यापासून ते 6 वाजले। आता आम्हाला इथे जवळपास 1 ते 1.5 तास झाला आम्ही जनावर घेऊन येऊन थांबलो, परंतु कोणत्याच डॉक्टरांची या ठिकाणी प्रतिक्रिया आम्हाला मिळालेली नाही। आता काय सांगू, शनिवार असल्यामुळे त्यांनी सुट्टी घेतली असावी, शासनाची सुट्टी आहेच, परंतु आम्हाला असा प्रश्न पडतो की काही गोष्टी ह्या इमर्जन्सी असतात आणि त्यास प्रतिसाद देणं प्रत्येक डॉक्टरी पेशामधल्या व्यक्तीचं काम आहे, कर्तव्य आहे आणि त्यांनी द्यायलाही पाहिजे। परंतु आम्ही श्री डॉक्टर सुशील चव्हाण साहेब यांच्या घरीही गेलो, परंतु तिथून आम्हाला असं कळालं की डॉक्टर साहेब बाहेर गेले असावे। आम्ही इतरही डॉक्टर साहेबांना कॉल केला, परंतु सकारात्मक असा आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। शेवटी 3 तासापासून हे जे जनावर आहे पूर्णतः कंबरड मोडलेल्या अवस्थेमध्ये इथं आणून आम्ही ठेवलेलं आहे। शेवटी आमचे पर्याय संपले। कोणत्याही डॉक्टर साहेबांना आम्ही फोन लावला, आम्ही म्हटलं आम्ही या दवाखान्यामध्ये आहे, तर प्रत्येकांचं एकच उत्तर, इथलचे जे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती यांचा उपचार करू शकत नाही या ठिकाणी, कारण की संपूर्ण अधिकार हे त्यांच्या अंडरमध्ये आहे आणि डॉक्टर साहेब सुद्धा या ठिकाणी नाही। त्यामुळे कुठेतरी मनाला दुःख झालं। एकीकडे काही अधिकारी असतात जे तत्परतेचा परिचय देत वेळीच काम करतात आणि कुठेतरी एक मदत करतात, मनाला सांत्वनाही होते, परंतु दुसरीकडे आपण असंही चित्र बघतो की 3 घंट्यापासून जे जनावर आहे त्याला नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे। आता याचं पूर्णतः कंबरड मोडलेलं आहे, यालाच माहीत की याला किती दुखायलं, आपण ती कल्पनाही करू शकत नाही। परंतु म्हणणं एवढंच, शासनाला म्हणणं एवढंच, वरिष्ठ अधिकाऱ्यांना म्हणणं एवढंच, आम्हीही व्यक्ती आहो, मानव आहो, माणूस आहे, आमच्याही मनात हृदय आहे, त्याचमुळे आम्ही जे जनावर आहे त्यास इथे घेऊन आलो। थोडं तुमचंही हृदय जे इथलचे सरकारी अधिकारी आहे त्यांनीही कोमल मऊ केलं असतं आणि जर आम्हाला प्रतिसाद दिला असता तर वेळीच या जनावराचा उपचार होऊ शकला असता। आता आम्हाला माहीत नाही इंजुरी किती भयानक आहे, परंतु तेथील उपस्थित लोकांनी आम्हाला असं सांगितलं की जी ॲम्ब्युलन्स होती समोरून पूर्ण चेपून गेली। आता कोणत्या हॉस्पिटलची ॲम्ब्युलन्स होती ती आम्हाला माहीत नाही। महत्त्वाचा विषय असा की जनावर पूर्णतः त्यामध्ये इंज्युअर्ड झालं। जी बाजूची
त्याची भाग आहे, शरीराचा भाग आहे बाजूचा, तो पूर्णतः इंज्युअर्ड झाला आहे. जे आतून खूप भयंकर मार लागले असल्याचं जे तिथे काही प्रायव्हेटवाले डॉक्टर आले होते, आम्ही बोलावले होते, त्यांच्यामार्फत आम्हाला कळालं. आम्ही इंजेक्शन वगैरे पेन किलर वगैरे देण्याचा प्रयत्न केला आणि दिलेसुद्धा, परंतु जे प्राथमिक उपचार व्हायला पाहिजे, खरंच किती मोठी इंजुरी आहे हे आम्हाला कळायला पाहिजे, त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. परंतु इथे तशा प्रकारची कोणतीही सुविधा आम्हाला मिळालेली नाही. मग नेमकं कर्तव्यदक्षपणा इथलच्या अधिकाऱ्यांचा, कर्मचाऱ्यांचा, डॉक्टरांचा आहे का, असा प्रश्न इथे उद्भवतो. नक्कीच वैयक्तिक स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे आणि सुट्टी एन्जॉय करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे, परंतु पर्यायी उपाययोजना लावून ठेवणं ही तुमचं काम आहे. खरंच शनिवार रविवारमध्ये अपघात होत नाही असं कुठं लिहून आहे का? आणि जर त्या ठिकाणी होत असेल आणि झालेही अशा प्रकारच्या घटना उघडकीस येत असेल तर त्या ठिकाणसाठी, त्या परिस्थितीला हाताळण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना केलेल्या आहेत का? तर आजच्या या घटनेतून आपल्याला उघड झालं की नाही. आम्हीही आणखी प्रयत्न करणार की डॉक्टर साहेब यायला पाहिजे, कोण ना कोणी यायला पाहिजे. सदर जे जनावर आहे याचा उपचार व्हायला पाहिजे. जे कंबर मोडलेली आहे, खरंच मोडलेली आहे का, आणि मोडलेली आहे तर त्याचा उपचार कसा करायचा, याहीसाठी आम्ही प्रयत्न करणार. आता तुमचं काम आहे, प्रेक्षकांचं काम आहे, हा व्हिडिओ शासन स्तरावर मोठ्या प्रमाणावर तुम्ही शेअर करा, सर्वांना पाठवा. काहीतरी बदल घडायला पाहिजे, म्हणूनच आपल्याही चॅनलचे एक प्रयत्न आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि जनावरांसाठी आणखीही तत्पर आहे. तुम्ही साथ द्याल हीच अपेक्षा. बघू शासन स्तरामार्फत यावर काय उपाययोजना करण्यात येईल. आता विशेष म्हणजे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांनाही माझं साकडं आहे, विनंती आहे. आता लोटांगण घालाव की काय घालाव हाच मोठा प्रश्न पडला की अपघाताच्या घटनेत वाढ होईल. साहेब काय करावं, शेवटी तुम्ही राज्यमंत्री पदावर पोहोचले, आता शेवटी तुमच्याच पायाखाली लोटांगण घालावं लागेल की बाबा काहीतरी उपाययोजना करा. शनिवारी काहीतरी तुम्ही एक जोड म्हणून डॉक्टर या ठिकाणी ठेवावा, इतरही ठिकाणी ठेवावा. सर्वांनाच गरज लागते आणि जे अपघाताच्या घटना आहे त्यावर आळा बसवावा. आता यासंबंधी समोर काय बातमी येते, काय माहिती येते तेही प्रसारित करण्याचा प्रयत्न करू, परंतु हा भाग मोठ्या प्रमाणावर शेअर करा हीच विनंती. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.